हॅलो. हो, सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. सहर्ष सविनय आनंदमय स्वागत. आपण पाहतात साई एकविरा चषक अंडर 22 2021-22 मधील पंच 2 मिनिटं मॅच थांबवायचे. पंच पृथक्करण सांगायचंय. पहिल्या चेंडूवर वाईड होता पहिला चेंडू. ओके ओके. तर धावसंख्या धावफलकावर 9 की ज्यामध्ये विकीचा एक चौकार आलाय. तमाम क्रीडा रसिक वर्गांचं पुनश्च एकदा या सकाळच्या सत्रामध्ये सूर्यनारायण देवतेच्या साक्षीने सविनय आनंदमय स्वागत. ओ और चेंडूला फक्त स्लाइस केलंय आणि अगदी चेंडू अगदी सीमारेषेच्या पलीकडे स्वतः स्लिपचा क्षेत्ररक्षक जो अगदी चेस करत होता त्याने स्वतःहून बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय आणि हा दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. विक्कीच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 13 धावा धावफलकावर. तेरा धावा धावफलकावर. तेरा धावा. थँक्यू महेश. आमचे डीजे मास्टर आहेत. अगदी सेटिंगसाठी 10 मिनिटं घेतली परंतु फायनली आपण मॅचकडे वळतोय. दुसरं षटक वैभव राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका फसलाय हवेमध्ये असेल आणि पॉइंटला झेल सुटला गेलाय. अगदी सोपा झेल इतक्या लिहिलेल्या पद्धतीने तो सोडलाय की जणू मला वाटतं या क्षेत्ररक्षकाची प्रॅक्टिस फार कमी असावी, कारण अगदी सोपा झेल होता. वेळ देखील होता, रेषेमध्ये देखील आले होते आणि अगदी हळूवार चेंडू दोन्ही हातामध्ये आला देखील होता, परंतु शेवटच्या मोमेंटला दोन्ही हातामधून निसटला आणि जीवनदान या ठिकाणी प्राप्त झालाय अमोलला. धावसंख्या धावफलकावर हितेशला. एकोणावीस धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग विकी आणि हितेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. अशीच बॅटिंग करणं फार. ओरफी चेंडू होता ऑन साइडला, या ठिकाणी ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण भावेशचं. ओ वाचवली बाउंड्री. फुटबॉल फिल्डिंग, फुटबॉल देखील क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. रिस्की धाव देखील कंप्लीट केले. ड्राईव्ह क्या बात में कमिटमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. विकी आणि हितेशची गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये या ठिकाणी 3 धावा. तर किती छान पद्धतीने या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अगदी वाऱ्याच्या गतीने आणि रिस्की झोनवर देखील धावले.
ओ ह्या ठिकाणी बघू शकतो लाईन, आणि ज्या पद्धतीने हा चेंडू निश्चितच बीमार असेल पण जे निश्चित करतात इट इज हाईट नो, अगदी छातीवर जाणारा हा चेंडू होता आणि पंचांनी निर्देशित केला की इट्स नो बॉल, फ्री हिट. आणि फ्री हिटची संधी या ठिकाणी पाहायला मिळते. वैभव थोडंसं या ठिकाणी मागणा ठरतोय. ज्या पद्धतीने वैभवची लाईन लेंथ जर आपण सुरुवातीला बघितली होती ती अगदी 2 ते 3 चेंडूमध्ये चांगली होती, परंतु तदनंतर चौकार गेल्यानंतर सातत्याने वैभव थोडासा संघर्ष करतोय बॉलिंगमध्ये. फ्री हिट आलाय, फ्री हिट और पिच अगदी बघितलं तर वाईड यॉर्कर या पद्धतीने अवे ऑफ द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने बॅटच्या रडारमध्ये आला नाही, ऑफसाईडच्या अगदी बाहेर ज्यावेळेस चेंडू पिच होतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे ऑनराईज फटके असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला इनसाइड आउट खेळणं फार गरजेचं आहे. फ्रंट फुटला येणं, स्टेप आउट होणं, क्रॉस द लाईन तुम्ही खेळू शकत नाही. त्यासाठी तुम्ही ऑफसाईडलाच खेळणं गरजेचं असतं. जो बॅट्समन या ठिकाणी मला थोडासा मिस टायमिंग झालं. ओरपी चेंडू द ड्राईव्ह केले, रिस्की धाव आहे, विकेट मिळणार का नाही मिळणार, हातामधून देखील चेंडू निसटलाय आणि ओव्हर थ्रोची देखील या ठिकाणी धाव मिळाली. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा, एकच ओके, सिंगलच मिळेल, निश्चितच सिंगलच मिळणार. पंचांनी निर्देशित केलं की एकच धाव असेल. आणि षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद तिरंगा 11 दसई संघाची धावसंख्या धावफलकावर 24, म्हणजे 12चा नेट रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिरंगा, अगदी तिरंगा 11 दसई नवोदित टीम आहे या दसई विभागामधील, परंतु विचार जर केला आपण तर किती जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. पहिली मॅच दिवस क्रमांक पहिला साई एक्सप्रेस अंडर 20 मध्ये ते पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांना संधी मिळाली आणि चांगली कामगिरी केली आणि दुसरी मॅच ते जिंकले. आणि मला वाटतं आज नॉकआउट पद्धतीने आज मॅचेस असतील की जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून, तो त्या गटातून निश्चितप्रमाणे बाजूला होईल. पण नॉकआउट मॅचेस स्टेजेस सुरू झालेत. तुम्हाला इथून एकही चूक ही खूप महागडी ठरेल. अशा परिस्थितीमध्ये जितका चुका कमी करता येतील, किंबहुना मी म्हणेन चुकाच करू नका, तर तुम्ही या स्पर्धेमध्ये नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक अंडर 22 मध्ये साईबाबांचा आशीर्वाद मिळू शकता. कारण साईबाबांनी अगदी जर बघितलं तर 1820 मध्ये ज्यावेळेस साईबाबा शिर्डीमध्ये आले ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये, त्यावेळेस निश्चितप्रमाणे साईबाबांनी जे चमत्कार केले, साईबाबांच्या माध्यमातून जी जनजागृती झाली, सर्व धर्म संप्रदायाला मानणारे साईबाबा हे साक्षात देवपुरुष होते. देवांचे अवतार म्हणून ओळखले जातात की जे साईमध्ये शिर्डी मध्ये ते स्थित झाले. परंतु आमच्या या नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ दसईवर नेहमीच कृपाकृत असतात आणि म्हणूनच आमचे नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळाचे संपूर्ण सदस्य हे नेहमी साईबाबांना भेटण्यासाठी दरवर्षी जात असतात पालखी सोहळ्याच्या माध्यमातून. तर साई एकविरा चषक अंडर 20 दिवस क्रमांक 5 सरसे स्वागत. विनोद राईटम ओव्हर द विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. चांगले सीमर आहेत, चांगले स्पिनर आहेत. अगदी बघितलं तर मला सुनील जोशी या भारतीय खेळाडूची आठवण येते की जे 1994 आणि 2000च्या कालावधीमध्ये भारतासाठी क्रिकेट खेळले होते. तर खूप चांगले गोलंदाज होते. त्यानंतर बघितलं तर एक थोडीशी ॲक्शन मला मुरली कार्तिक प्रमाणे विनोदची वाटते. तर विनोद एक चांगले लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. ऑफ साईड देखील चांगले चेंडू वळवतात आणि आतमध्ये देखील चेंडू वळवत असतात. तर चांगले स्पिनर. हो, यावेळेस बाहेर वळवतायत, चेंडू थांबून खेळतायत. या ठिकाणी बघितलं तर स्ट्रेट हॉरिझॉन्टल बॅटने आडव्या बॅटमधून हा फटका डिलिव्हर केला होता लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं होतं. हार्ड पंच देखील या ठिकाणी पाहायला मिळाला होता. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं बाहेर वळतायत, बाहेर टर्न करतायत. गुड बॉलिंग. ओ, आतमध्ये वळवतात. क्या बात आहे. मिस्ट्री बॉलिंग पाहायला मिळाली आणि पहिला बॅट्समन जाणार तंबूच्या आश्रयाला. अगदी शामसीप्रमाणे हा चेंडू डिलिव्हर केला. चेंडू गुड लेंथ पण आतमध्ये वळवला. याच्या अगोदर बाहेर वळवला होता, यावेळेस ऑन साईडला. अगदी
इन स्विंग पाहायला मिळाला. अगदी बघितलं तर हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि फलंदाजाला एसटी चित केलाय. पहिला फलंदाज बाद होतोय तिरंगा 11 दसई संघाचा बॅट्समन विक्की परततोय. विक्कीच्या खात्यामध्ये जर बघितलं तर विक्कीने 2 चौकार लगावले होते आणि 12 धाव्यांवर विक्की परतलाय. धावसंख्या धावफलक आपण पाहतोय 1 गडी बाद 26. विकी परतले या ठिकाणी 12 धावेंवर चांगली कॉन्ट्रीब्युशन विकीने दिलं. परंतु जर बघितलं तर या ठिकाणी फ्लायटेड चेंडू होता आणि फ्लायटेड चेंडूवर जर मिस झाले तर मात्र विकेट किपर जर बघितले तर मला वाटतं कदाचित आमचे कांबारे संघाचा विकेट किपर मला महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देतो. क्षणार्धात डोळ्याची पापणी मिटेपर्यंत ती एसटी कधी उडाली हे विकीला देखील कळालं नाही आणि किंबहुना मी म्हणेल डगआउट पर्यंत देखील ती हवा आली आणि हवेच्या प्रतिरोधात दुसरा फलंदाज देखील तंबूकडे वळलाय आणि तो खेळपट्टीकडे वळलाय. म्हणजे आपण बघू शकतो पहिला फलंदाज बाद झाला. धावसंख्या धावफलकावर 26 1 गडी बाद 26 आणि षटक क्रमांक 3 विनोद या ठिकाणी पाहायला मिळते. विनोदला मी सातत्याने बघितलं तर वाफे येथील 32 एकर चषकामध्ये देखील मी विनोदला पाहिलं होतं आणि काय जबरदस्त कामगिरी विनोदने केली होती. साक्षात तर मला वाटतं कांबारे संघ 1 चेंडू 2 धावा असताना त्या गोलंदाजाच्या चुकीमुळे पराभूत झाला, नाहीतर कदाचित 32 एकर चषकामध्ये फायनलच्या रेसमध्ये पोहोचला असता. तर सातत्याने बघितलं तर कांबारे संघ यावर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. आमचा प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील स्वागत असेल. महेंद्रसिंग धोनी सुरुवातीला आले त्यावेळेस तुमच्यासारखेच हेअरस्टाईल त्यांची होती, तर तुम्ही देखील मला कदाचित वाटतं तुमच्याकडनं ते इन्स्पायर झाले असावे. आतमध्ये वळवतात. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. बॅकअप देखील आहे. फाईन लेग मध्ये आपण बघितलं तर शॉर्ट लेग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. विकेट किपरला कव्हर करणं हे फर्स्ट स्लिप असेल, सेकंड स्लिप असेल, थर्ड स्लिप असेल, गल्ली असेल, यांचं कर्तव्य असतं आणि फाईन लेग झोनमध्ये शॉर्ट लेग स्लिप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक देखील फार गरजेचा असतो. आपण जर बघितलं तर या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक पॉइंट आहे, एक शॉर्ट कव्हर आहे. आपण जर बघितलं तर एक एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एक क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. थांबून खेळतायत यावेळेस, परंतु शॉर्ट लेग स्लिप मध्ये या ठिकाणी कव्हर केलं, बॅकअप मिळालं, परंतु वाईट चेंडू असल्यामुळे पण जर निश्चित करतायत की अवांतर धाव असणार. या अवांतर धावेंनी धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना विनोद आतापर्यंत विनोदने या ठिकाणी 3 धावा खर्च केल्यात की ज्यामध्ये एक वाईटची होती आणि 2 एकेरी स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. आणि महत्वाचं विक्की बॅट्समनला देखील तंबूच्या आश्रयावर परतवलंय. हितेश या ठिकाणी खेळतायत 11 धाव्यांवर आणि मयूर आतापर्यंत कोणताही अकाउंट ओपन करू शकला नाही. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आतमध्ये वळवलाय, क्या बात आहे. 3 चेंडू आतमध्ये वळवतोय आणि 2 चेंडू तो बाहेर वळवतोय. अशा पद्धतीने बघितलं तर लेफ्ट आर्म रॉंग वन देखील टाकतो, गुगली देखील टाकतो आणि अगदी बघितलं तर विनोद हा स्लोवर वन अगदी पद्धतीने बघितलं तर फ्लिपर देखील टाकतो. बाहेर वळवला, क्या बात आहे. गुड बॉलिंग, अनप्लेबल डिलिव्हरी, काहीही बॅट्समन करू शकत नाही. आणि विकेटच्या पाठीमागे जर बघितलं रोहित साक्षात मला वाटतं महेंद्रसिंग धोनी प्रमाणेच विकेट किपिंग करतायत. कारण मित्रांनो धोनी, महेंद्रसिंग धोनीच्या नावावर जर एसटीच्या मागे सर्वाधिक विकेट किपिंग मध्ये जर बघितलं तर जगामधील 180 प्लस 180 प्लस फलंदाजांना त्यांनी बाद केलंय. आणि तदनंतर बघितलं तर ॲडम गिलक्रिस्ट की ज्याच्या नावावर 138 एसटी जीत आहेत. म्हणजे जगामध्ये विचार केला तर महेंद्रसिंग धोनी हा टॉप रँकिंग मध्ये नंबर 1 विकेट किपर आहे. सो 180 प्लस म्हणजे ऑलमोस्ट जर बघितलं तर 195 एसटी जीत करण्याचा विक्रम केलाय. मी अगोदर सांगितलं. आणि गिलक्रिस्ट ऑलमोस्ट 140 पर्यंत गिलक्रिस्ट असणार. 139 आहेत. संघकारा देखील त्यांच्या रेसमध्ये आहेत. म्हणजे गिलक्रिस्ट बघितलं तर इयन हेली हे देखील खूप चांगले विकेट किपर होते. तर असे विकेट किपर असणं फार गरजेचं आहे. म्हणजे महेंद्रसिंग धोनीची या ठिकाणी मला जाणीव करून दिली, त्याच्यामध्ये ती क्षमता जाणवली रोहितकडे. वेल फिल्डिंग रोहित, वेल गॅदरिंग अँड वेल विकेट किपिंग, ऑल ओव्हर जबरदस्त कामगिरी कांबारी संघाची.
शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साइडला पूल केलाय आणि डीप मध्ये भावेश आहेत. भावेशच्या हातामधून धावा येत नाहीयेत जास्त करून, हे आपण पहिल्या दिवसापासून पाहिलंय. आणि एक चांगले उदयमुख अंडर-20 मधील एक चांगला खेळाडू आहे. अंडर-20 जर बघितलं आपण तर भारतीय क्रिकेटमध्ये 4 वर्ल्ड कप भारत जिंकलाय अंडर-19चे. आणि या ठिकाणी 19चे खेळाडू दिसत आहेत. ओ बॅटची ए चेंडू या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट फ्लाय होतोय, मिस फिल्डिंग झाले आणि मिस फिल्डिंग वर फुटबॉल फिल्डिंग देखील विनोदची पाहायला मिळाली. विनोद नाहीये तर निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी जयेश आहेत, विनोदचेच बंधू. तर 30 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. षटक क्रमांक 4 धावांचं ओघ वाढणं गरजेचं आहे, कारण धावा या ठिकाणी येणं हे तिरंगा 11 दसरे संघासाठी खूप महत्वाचे आहेत. वाईट असेल, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंचदिशी करते वाईट असेल. 31 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या अमोलच्या 13, की ज्यामध्ये एक चौकार, 2 चौकार आपण पाहिले होते. त्यानंतर वैभवच्या षटकामध्ये एक चौकार आला. विनोदच्या षटकामध्ये एकही चौकार आला नाही, कारण 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. वैभवने 11. आता गौरव या ठिकाणी पाहतोय 4 धावा गौरवने देखील खर्च केल्यात. ओ फटका यावेळेस लॉफ केला, हवेमध्ये असेल, झेल असेल आणि फलंदाज बचावले गेलेत. इतका सोपा झेल सोडणं, भावेश त्या ठिकाणी निश्चितच नाराज असेल. कर्णधार देखील, रोहित देखील त्या ठिकाणी समजावतोय की अगदी सोपा झेल होता. थोडंसं मला वाटतं कॉन्फिडन्स लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचा या ठिकाणी कमी वाटतोय, कारण लॉंगॉन क्षेत्ररक्षण हे सर्वाधिक चांगलं क्षेत्ररक्षण समजलं जातं. कारण आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी भावेश आहेत त्या झोनमध्ये मोहम्मद अझरुद्दीन क्लासिकल क्षेत्ररक्षण असायचे, आणि लॉंगॉनला आपण जर आज बघितलं तर ऑस्ट्रेलियामध्ये मायकल हसी हे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असायचे. आणि भारतीय क्रिकेटमधील विराट कोहली. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि यावेळी डिलिव्हर केलंय मिड विकेट झोन मध्ये भावेश असतील आणि त्या ठिकाणी मिळेल एक सिंगल. एका सिंगलने धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 34 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना गौरव आपण जर बघितलं तर आतापर्यंत कंट्रोल बॉलिंग करतोय, कारण क्षेत्ररक्षण भावेशचं खूप चांगलं झालं. परंतु जर बघितलं आपण लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक अमोल की जे गोलंदाजीमध्ये 13 दिला होता, कदाचित तो मानसिक प्रेशर असेल. ओ अंगावर चेंडू ब्रश होतोय, फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा त्या ठिकाणी मी जज करतोय, हाताला ब्रश होतोय, परंतु बॅकवर्ड शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक त्याला कव्हर करतोय. म्हणजे कव्हरिंग करणं किती गरजेचं असतं. ज्या वेळेस घरामध्ये एखादा व्यक्ती चुकतो तर त्या चुकीवर पाणी न फिरता ती चुकी कशी सुधारता येईल यासाठी आपण देखील त्याला कव्हर करत असतो, त्याला बॅकअप करत असतो. कदाचित मला वाटतं हा क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला होता, ऑनसाइडला खेळायला गेले, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू रोहितच्या हातामध्ये विसावतोय. षटकाची समाप्ती, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर विकी बाद झाला आणि एक गडी गमावून धावसंख्या धावफलक आहे 35. 24 चेंडू झालेत आणि 24 चेंडूमध्ये 35 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. पहिल्या षटकामध्ये अमोलने 13 खर्च केल्या, वैभवने दुसऱ्या षटकात 11 खर्च केल्या आणि विनोदच्या षटकामध्ये एक विकेट आली आणि त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. विनोदचं षटक सगळ्यात महत्वाचं होतं आणि शेवटचं षटक देखील विनोद घेऊन येणार, कारण ज्या वेळेस मर्यादित षटकांमध्ये बघितलं जे स्पिनर असतात, मग ते राईट हँड स्पिनर असतील किंवा लेफ्ट हँड स्पिनर असतील, स्पेसिफिकली बघितलं तर या टेनिस विश्वामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुरली कार्तिक चांगले होते. त्यानंतर डॅनियल विटोरी हे जबरदस्त स्पिनर होते. क्वालिटी स्पिनर न्यूझीलंडकडनं पाहायला मिळाले. आज जर बघितलं तर टेनिस जगतामध्ये स्पिनर असं राईट हँडेड स्पिनरमध्ये आपण नाजिम गुल्लीचं नाव घेतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर विनोदचं मी नाव घेऊ शकेल या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. नंदन हा एक चांगला स्पिनर आहे. ओ जाळ्यामध्ये अडकवलं काय, विनोदने चेंडू डिलिव्हर केला, स्पिन केलं नव्हतं, चेंडू शॉर्टम चेंडू ठेवला होता, त्याला बाउन्स मिळाला आणि हुक केल्यानंतर फाईन लेग स्लिप मध्ये, शॉर्ट लेग स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक अगदी जाळी मासळी पकडण्यासाठी त्या ठिकाणी उभा केला होता, हातामध्ये चेंडू केला आणि बॅट्समन या ठिकाणी हितेश परतलाय. दुसरा फलंदाज बाद होतोय तिरंगा 11 दसरी संघ.
सन्मान्य गुरुनाथजी भोईर साहेब या ठिकाणी आलेत. गुरुनाथजी भोईर आपलं सहर्ष सविनय आनंदमय स्वागत असेल. सन्मान्य मुकुटजी बांगर आमचे दिनेशजी बांगर यांचे पिताश्री आहेत, त्यांचं देखील आम्ही मंडळाकडनं सहर्ष सविनय स्वागत करतोय. फ्लाइटेड चेंडू बीट केलाय आणि विकेट कीपर क्या बात आहे. रोहितच्या नावावर अजून एक एसटी चीत. मला वाटतं महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड कदाचित हा रोहित तोडू शकेल. जितकं करिअर रोहितचं चालेल कदाचित, कारण ज्या ज्या वेळेस मला वाटतं विनोद असेल त्या त्यावेळेस 2-2 संधी या एसटी चीतला देत असतो. कारण विनोदचं जर बघितलं तर फ्लाइटेड चेंडू टाकतो. फ्लाइटेड चेंडू जर मिस झाला तर विकेट कीपर एसटी चीत केल्याशिवाय थांबत नाही. रोहित क्या बात आहे. क्लासिक विकेट कीपिंग. 1 ओव्हर विकेट इज डाऊन. जर 1980 मध्ये 1983च्या वर्ल्ड कप मध्ये सय्यद किरमानी साहेबांना सर्वोत्कृष्ट जगातील सर्वोत्कृष्ट विकेट किपिंगचा अवॉर्ड मिळाला होता. मला वाटतं या स्पर्धेमध्ये कदाचित विकेट किपिंगचा विचार केला तर मला वाटतं रोहित हा कांबारे संघाचा वर्चस्व गाजवतोय. खूप इम्प्रेस केले मला रोहितनी. क्लासिक आणि विनोदची बॉलिंग एक वेगळं कॉम्बिनेशन, एक कोलॅबरेशन पाहायला मिळते. जसं कोलॅबरेशन आमचा योगेशजी बांगर आणि आमची टीम या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोरिंगच्या माध्यमातून योगेश भोईर आणि जर बघितलं तर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून म्हात्रे साहेबांची संपूर्ण टीम आमचा एडिटिंग करतोय. धनेशजी म्हात्रे. आमचे कॅमेरामॅन आहेत अभिषेक कामत आणि घायल. आणि डीजे मास्टर नो डाऊट या शहापूर तालुक्यामधील एक चॉकलेट बॉय. आणि एकदा बघितलं तर ज्याच्या तालावर नेहमी असंख्य लोक नाचतात असे डीजे मास्टर महेशजी ठाकरे. कारण ही स्पर्धा महेशजी ठाकरे यांच्या डीजे शिवाय होणं अशक्य. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र साक्षी असेल तोपर्यंत महेशजी ठाकरे या ठिकाणी मॅच साठी आम्हाला डीजे मास्टर करतील. तर महेशचं देखील आम्ही विशेष करू कौतुक. साईबाबांचा आशीर्वाद आहे या मैदानावर, या ईडन पार्कवर, या ग्रीन पार्कवर. आणि या ग्रीन पार्कवर ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 3 फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर मला वाटतं या ठिकाणी समीर देखील 4था फलंदाज बाद झालाय. काय बॉलिंग करतोय विनोद. क्लासिक बॉलिंग. विनोदच्या नावावर सगळ्या विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केलाय. बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या नजदीक चेंडू फील्ड केला जाईल, परंतु थोडस मिस टायमिंग देखील झालं. मिस फिल्डिंग देखील पाहायला मिळालं. बॅड थ्रो, अतिशय बॅड थ्रो आणि ओव्हर थ्रोची मिळेल परंतु फलंदाज देखील बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद. 5वा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलक 5 गडी बाद 38 आणि षटक क्रमांक 5 देखील संपलं. विनोदच्या खात्यावरच मला वाटतं या ठिकाणी तब्बल 4 फलंदाज बाद झालेत आणि 5वा रनआउटच्या स्वरूपामध्ये. म्हणजे सगळे विकेट्स या विनोदच्याच षटकामध्ये आल्यात. काय बॉलिंग केले विनोद. विनोद दिवान. पाठीचा कणा असतो, स्पर्धेचा कणा असतो. आणि जर बघितलं तर या ठिकाणी योगेशजी बांगर यांचं आम्ही कौतुक करेल. अमोलजी आणि योगेश बांगरवर खूप विश्वास दाखवलाय आणि स्कोरिंग अगदी नेटकं पद्धतीने, नीट नेटकं, जसे दिसतात सुंदर तितकं वागतात देखील आणि त्यांचं लेखन देखील अतिशय सुंदर आहे.
कासगाव संघाचे कर्णधार आणि हिव संघाचे कर्णधार, आपण टॉस का बॉस मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचंय. कासगाव संघ तर कांबारे संघाला निर्धारित 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 39 धावा हव्यात. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 9 ची सरासरी 9.90 ची सरासरी हवी आहे. 5 षटकांमध्ये ऑलमोस्ट 9.950 म्हणजे ऑलमोस्ट 990 चा जर विचार केला 8 धावा, म्हणजे जर बघितलं तर 8 धावा किंवा 9 धावा जर बघितल्या आपण तर निश्चितच तुम्हाला काढाव्या लागतील प्रति षटकामागे. आणि 9 धावा काढणं इतकं कठीण नाहीये, कारण त्यामध्ये तुम्हाला P1 चालू असेल, मेंढाटरी वापरले 2 षटकं मिळतात आणि 2 षटकामध्ये जर बघितलं तर बाउंड्रीज तुम्हाला काढू शकतात. आणि कांबारे संघाच्या बॅट्समनला माहिती आहे की बाउंड्रीज कशा पद्धतीने काढता येते, कारण 30 सर्कलच्या बाहेर 2च क्षेत्ररक्षक आणि अशा वेळेस त्या बाउंड्रीज येणं फार गरजेचं आहे. आणि दुसरं षटक जर ज्यावेळेस मेंढाटरी पॉवर प्ले चालेल त्यावेळेस त्या सातत्याने बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, म्हणजे आणि कांबारे संघ तुम्हाला 2 रनाची पेनल्टी लागली होती. म्हणजे निश्चितप्रमाणे जर बघितलं तर तुम्हाला जिंकण्यासाठी अजून हव्यात 42 धावा, 41 धावा तुम्हाला हवे असतील जिंकण्यासाठी. 2 रनाची पेनल्टी लागली होती, म्हणजे 2 धावा त्या ऍड केल्या जातात आणि त्या पद्धतीने तुम्हाला जिंकण्यासाठी राहिल्यात आता मात्र 41 धावा. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 9 ची सरासरी हवीच आहे, 8 ची सरासरी म्हणजे 8.10 असं पकडूया. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 9 पर्यंत जरी गेले तरी तुम्ही मॅच जिंकू शकता, कारण शेवटच्या षटकामध्ये जितक्या धावा कमी राहतील तितकं कांबारे संघासाठी चांगलं राहील. आणि तिरंगा 11 दसई संघाला जर मॅच जिंकायची असेल तर टाईट बॉलिंग करावी लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील आणि सातत्याने बघितले तर मिस फिल्डिंग करून चालणार नाहीये, झेल घ्यावे लागतील. तिरंगा 11 दसई ही नवोदित टीम आहे आणि नवोदित टीमला चांगलं परफॉर्मन्स देणं फार गरजेचं आहे. वैभव आणि रोहित जे बॅटिंग देखील चांगल्या पद्धतीने करतात, विकेट गिविंग देखील चांगले करतात. आणि वैभव हा अतिशय विस्फोटक फलंदाज, स्ट्रायकिंग बॅट्समन वैभव आणि नॉन स्ट्रायकिंग बॅट्समन रोहित. आणि गोलंदाजी मार्क आपण पाहतोय पहिलं षटक P1 चं पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय हितेश. पूर्वार्ध आपण या ठिकाणी पाहिला आणि उत्तरार्ध आपण या ठिकाणी पाहतोय. 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी हवेत 41 धावा कांबारे संघासाठी. शॉर्टपिच चेंडू होता, खराब लाईन पाहायला मिळाली आणि पहिल्याच चेंडूवर हार्ड पंच दिलाय. एक्स्ट्रा कव्हर आपण पाहू शकतो या ठिकाणी, कव्हरच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय पहिलाच वैभवच्या बॅटमधून वैभवशाली चौकार. या ठिकाणी पाहायला मिळाला. 30 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफ आहे आणि जर बघितलं तर एक काउ कॉर्नर झोन मध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि कव्हर झोन पूर्ण खाली होतं, त्या कव्हरच्या डोक्यावर बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा पाठवलाय. फुल टॉस स्टे डाऊन द ग्राउंड, चेंडू लॉंग ऑनला वेगाने येतोय, क्षेत्ररक्षक चेस करतायत, 2 धावा मिळतील आणि ही दुहेरी धावा अर्जित केली जाईल. आपण जर बघितलं तर पहिलाच फटका या ठिकाणी रोहित शर्मा स्टाईलने खेळला होता आणि दुसरा जर फटका आपण बघितला तर मोहम्मद कबी अशा प्रकारचे फटके खेळायचे. मला अगदी आठवतं नेटवेस्ट सिरीज 2002 ची नेटवेस्ट सिरीज, काय जबरदस्त खेळले होते. शॉर्टपिच चेंडू, वैभवला संधी मिळाली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, कव्हर करेपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावीने धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या धावफलकावर 8 धावा. कदाचित मला वाटतं स्कोर कार्ड जर बघितला तर पहिला षटकामध्ये जो आस्किंग करंट रन रेट आहे त्याबद्दल जर बघितलं तर आस्किंग रन रेट जो हवा आहे तो पूर्ण झालाय. आणि पहिले षटक P1 चं हे वैभवच्या नावावर जात आहे. काय षटक खेळतोय वैभव, चांगली बॅटिंग. Oh, ins and out. What a shot.
व्हॉट अ शॉट. इट्स अ गोइंग आउट ऑफ द पार्क. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं हा येतोय हाय हँडसम वैभवशाली ब्युटिफुल षटकार. What a batting. और पी चेंडू होता बॅटची लिडिंग आहे. चेंडू अलॉंग दी कार्पेट या ठिकाणी आपण पाहू शकतो बॅकवर्ड शॉट लेग झोन मध्ये. त्या ठिकाणी जर बघितलं तर एक सिंगल मिळेल. एक चिक्की सिंगलने रोहित आता स्ट्राईकला येणार. धावसंख्या धावफलक आपण पाहतोय 15 की ज्या एकट्या वैभवच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 14 धावा. 15 धावा एकट्या वैभवच्या आहेत. म्हणजे सगळ्या धावा या वैभवच्याच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 दुहेरी, एक चौकार, एक षटकार आणि एक एकेरी अशा पद्धतीने वैभवकडे 15 धावांवर रोहित फर्स्ट टाइम. हितेश महागडं षटक, खूप महागडं षटक. कारण तुम्हाला फक्त 41 धावा डिफेंड करायचे आहेत आणि अशा वेळी चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन गेले होते. बॅटची एज साठी अपील केली गेली. सबमेरिन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सरप्राईज झाले हितेश. पहिल्या षटकात सरप्राईज झाले या ठिकाणी रोहित आणि हितेशने सरप्राईज केलं. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती पहिल्या षटकामध्ये आल्या 15 की ज्या सगळ्या 15 धावा एकट्या वैभवच्या नावावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही आपण जर बघितलं तर टोटली बघितलं तर 41 धावांची गरज आहे. 15 झाल्यात आणि आता मात्र 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 24 चेंडू 26 म्हणजे बॉल टू बॉल अगदी जवळ. जरी सिंगल जरी आल्या तरी देखील मॅच जिंकू शकतो या ठिकाणी कांबरे संघ. आणि त्यांच्याकडे 10 विकेट हातात आहेत. 10 विकेट असतील तर 91 धावा देखील चेस होतात. हे सारगावकरांच्या विनीत विषे आणि सचिन विषे यांनी करून दाखवलं. ते देखील तर पुढील मॅच असेल कासगाव विपक्ष ही चांगली मॅच पाहायला मिळेल. कासगावकर तर मला वाटतं खूप परंतु चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. आगळ्या वेगळ्या स्टाईल देखील हेअरस्टाईल देखील त्यांच्या पाहायला मिळत आहेत. तर साहजिकच मला वाटतं हार्दिक पांड्याला फॉलो करत असावे. हर्षल मिस टायमिंग झालाय. हवेमध्ये असेल. विकेट किपर स्वतः येत आहे. जेल सुटला जातोय. 3 क्षेत्ररक्षक. मिस कॉलिंग झालं, मिस कम्युनिकेशन झालं आणि मिस कम्युनिकेशन मध्ये जेल ड्रॉप झाला. जेल सुटलाय. कॅच ड्रॉप. अशा कॅचेस सोडणार त्या देखील वैभव सारख्या खेळाडूच्या तर मात्र तुम्हाला ही मॅच कोणीही जिंकून देणार नाहीये. कारण देव फॉर्च्यून फेवर ब्रेव असं म्हटलं जातं. भगवान भी बहादुर का साथ देत आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी बहादूर कोण तर वैभव. पॅडल स्वीप या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. रॉंग एंड कडे थ्रो, परंतु तो एंड देखील सुरक्षित नव्हता. सुरक्षित झाला कारण चेंडू एसटी वर आदळलाच नाही. कदाचित लहानपणी मला वाटतं अगदी जर बघितलं तर तिरंगा 11 संघाचा हा क्षेत्ररक्षक देखील लहानच आहे. परंतु मला वाटतं लहानपणी अगदी त्यांनी गोट्या खेळलेला नसावा. गोट्यांसाठी देखील नेम लागतो. त्याच्यानंतर विट्टी दांडूसाठी देखील नेम लागतो आणि स्टंप उडवण्यासाठी देखील नेम लागतो. तो नेम मला वाटतं कदाचित आमच्या आदिवासी खेळाडूंकडे खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. एक स्टंप असेल तरी देखील ते उडवत असतात. 2 फलंदाज वाचले गेले 2 चेंडूंवर आणि अशीच फिल्डिंग राहिली तर ही मॅच कधी संपेल हे तिरंगा 11 दसरी संघाला देखील कळणार नाही. 17 धावा फलकावर. गुड बॉलिंग. इन्साइड आउट या ठिकाणी
आपण पाहिलं तर स्लिप पॉईंटच्या डोक्यावर पॉईंटच्या दिशेने जेव्हा ट्रॅव्हल होतोय कव्हर करेपर्यंत मिळतील 2 धावा. 2च धावे समाधान मानायला लागेल आणि 2 धाब्यांनी धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळतो 19 धावा. अव्वल कव्हर जिंकण्यासाठी 41 धाब्यांची गरज होती. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो 21 चेंडूमध्ये 22 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना हर्षल आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय. एकवीस चेंडू 22 धाब्यांची गरज. सिंगल आल्या तरी देखील कांबारे संघ ऑन साइडला फटका चांगला आहे डिलिव्हर केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये चेस करेपर्यंत मिळतील 2 धावा. वैभव सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते बघा. सिंगल अँड डबल इज ऑलवेज बेटर दॅन 0. कधी कधी आपण चौकार षटकारांसाठी जातो विकेट घालवतो. सन्माननीय अरविंदची गरज आपणास देखील सरचे स्वागत असेल. आपण व्यासपीठावर नास्तस्त व्हायचंय. अरविंदची गरज चांगली बॅटिंग क्लासिक बॅटिंग वैभव. और चेंडू होता लॉफ केला हवेमध्ये असेल जेल असेल आणि जयेश उडता परिंदा आहे. जयेशला जेल घेता आला नाही. जर जेल घेतला असता जयेशनी तर मात्र द कॅच ऑफ द मॅच आणि इव्हन द मॅच ऑफ द मॅच अँड मॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द डे देखील झाला असता. म्हणजे मॅच ऑफ द मॅच असं म्हटलं कारण जयेश हा क्लासिकल फिल्डर आहे आणि चॉकलेट बॉय आहे तिरंगा 11 दसही संघाचा. ओ वैभव बीट होतोय. बॅटची एज लागली जाते आणि वैभव थोडस साऊंड या ठिकाणी पाहायला मिळालं. पंचांनी निर्देशित केलंय की बॅट एज नाहीये तर खाली ती बॅट लागले. परंतु अगदी जर बघितलं तर आमचे स्क्वेअर लेग अंपायर रोहित शेलार यांनी सांगितलं आमचे गुल्लू हेमंतजी पडवळ यांना की बॅटची एज नाहीये तर बॅट अगदी बघितलं तर मातीवर आदळली. मातीचा थोडासा आवाज आला. साऊंड निश्चितच आला होता. फायनली तो डिसिजन चेंज केलाय आणि चांगला डिसिजन आहे. धावसंख्या अव्वलकर बिनबाद 23 धावा. 18 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. पहिल्या षटकात 15 आल्या दुसऱ्या षटकात 8 आल्या. नेट करंट रन रेट पर ओव्हर अगदी जर बघितलं होतं तर 8 धाव्यांचं होतं आणि ते मला वाटतं पार केलेलं आहे. आणि 15 पहिल्या षटकातच P1 मध्ये 15 आणि दुसऱ्या षटकात 8 म्हणजे टोटली बघितलं तर 23 धावा या 2 P1 मध्ये आल्या आहेत. या पॉवर प्ले मध्ये 23 धावा येणं एकंदरीत चांगला स्टार्ट एनर्जेटिक स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय कांबारे संघाकडनं. आणि कांबारे संघाला नितांत गरज देखील होती. ज्या पद्धतीने विनोदने मॅचला कंट्रोल केलं बॉलिंगच्या माध्यमातून. कारण पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेस तब्बल 13 आणि 24 धावा आल्या होत्या या अमोल आणि वैभवच्या षटकामध्ये. तर विनोद आला 3 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकात 3 म्हणजे टोटली 6 धावा देताना विनोदने 5 विकेट्स घेतल्यात. काय बॉलिंग केली विनोदनी आणि परिणामी 41 धावांपर्यंतच थांबवलं गेलं. तेवीस धावा अफलका बिनबाद 23 चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते आणि जबरदस्त कामगिरी या दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून. अक्षय अराउंड द विकेट फ्लायटेड चेंडू होता. अगदी या ठिकाणी बघितलं तर थोडंसं चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी फ्लायटेड चेंडू थोडंसं बाहेर वळतोय. टर्न करतायत आणि टर्न करणं हे एका चांगल्या गोलंदाजाचं जो वैशिष्ट्य असतं. एक चांगले सीमर आहेत अक्षय. आउटस्विंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ऑन साइडला प्लेसमेंट केले. रोहित चिकी सिंगल मिळवेल शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये या ठिकाणी 1 धाव मिळाली आणि या एकही धावेनी आपण जर बघितलं तर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 24 धावा धावफलकावर. हो फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय अलॉंग दी कार्पेट. दणदणीत चौकार वैभवच्या बॅटमधून आलाय. वैभवशाली चौकार. ज्या पद्धतीने वैभव या ठिकाणी बॅटिंग करतोय वैभवच्या बॅटमधून दुसरा चौकार आलाय. वैभव आतापर्यंत धावसंख्या फलकाला
सजवतोय 27 धावींवर. धावफलक 27 धावींवर पोहोचलाय आणि वैभवचा एकंदरीत विचार केला आपण तर या ठिकाणी 20 धावा. सव्वीस धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 11 चेंडू आतापर्यंत वैभवने खेळलेत आणि 26 धावा त्याच्या माध्यमातून धावफलकावर सजवल्या गेल्यात आणि धावसंख्या धावफलक आपण जर बघितलं 28 धावा. 28 धावा धावफलकावर. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. इट्स अ ब्युटिफुल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतील 4 धावा. चौकार बॅक टू बॅक हा देखील चौकाराच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक ऑफ साइडला एक ऑन साइडला. एक जर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर तर दुसरा झोन बघितला तर बॅकवर्ड लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून. क्या बात आहे. ब्युटिफुल टायमिंग एक्सक्लुझिव्ह टायमिंग अँड दिस इज द रिलायबल मिस्टर रिलायबल वैभव इज ऑन फायर. वन मोर चौकार. मला वाटतं वैभव मध्ये मला राहुल द्रविडची छटा जाणवते. राहुल द्रविड देखील अशाच पद्धतीने खेळायचे. मिस्टर डिपेंडेबल मिस्टर द वॉल ऑफ इंडिया नन अदर दॅन राहुल द्रविड. कारण मित्रांनो ज्या पद्धतीने राहुल द्रविडने आपल्या भारतीयांसाठी 11 ते 15 वर्षाची कारकीर्द त्यांनी गाजवली आणि गाजवत असताना मी म्हणेल ज्या पद्धतीने राहुल द्रविड वीरेंद्र सेहवाग असतील त्यानंतर सौरव गांगुली असेल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर असतील यांच्या सानिध्यामध्ये द वॉल ही पदवी मिळवली. आणि अगदी जर बघितलं तर शोएब अख्तर वसीम अक्रम वकार युनिस असेल शेन बॉन्ड असेल ब्रेटली असेल कॅस्प्रोविच असेल ग्लेन मेग्राथ असेल अशा दिग्गज गोलंदाजांना त्यांनी सामोरा केला आणि अक्षरशः विकेट जाऊ देत नव्हते. हे प्लस पॉईंट होतं राहुल द्रविडचं आणि चांगली बॅटिंग करायची. ओ स्विच हिट केलाय परंतु स्विच हिट पूर्ण झालेलं नाहीये. रोहित थोडंसं अनऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न करतायत. बीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावर. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या 33 धावा धावफलकावर. 33 धावा धावफलकावर अंकित झाले. जिंकण्यासाठी अजूनही 8 धाब्यांची गरज. 12 चेंडू 8 धावा. कांबारे संघाला ही मॅच जिंकण्यासाठी हा सामना जिंकण्यासाठी फक्त 8 धाब्यांची गरज आहे. पुढील मॅच असेल कासगाव विपक्ष हिव. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. राईट मोर द विकेट हर्षल. ओरपी चेंडू होता. फुल टॉस लोअर फुल टॉस या ठिकाणी पाहायला मिळत होता परंतु विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कोणत्या प्रकारची संधी आलेली नाहीये. बॅट्समन बीट होत आहेत. 11 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज आणि सेन्सिबल स्टार्ट सेन्सिबल मॅचला इनिंग बिल्डअप केले या दोघांनी. वैभव असेल रोहित असेल आणि अशाच पद्धतीने ते खेळत असतात दोघेही कांबारी संघासाठी. आणि वैभवचं जर बघितलं तर किती विस्फोटक खेळ केले आणि रोहित त्याला साथ देतोय. रोहित स्ट्राईक रोटेट करतोय. रोहित खेळतोय 7 धावींवर. फुल टॉस प्लेसमेंट केले. चेंडू यावेळेस अगदी बघितलं तर थर्ड स्लिप मध्ये फील्ड केला जाईल. बीट होत आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक देखील थोडंसं त्या ठिकाणी बघितलं तर अगोदर मीन्स फील्ड झाली परंतु एकच धावी समाधान. कारण वैभव काही करत नाहीये. वैभव मला माहिती आहे की 7च धावा हवेत जिंकण्यासाठी अजून. हो विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफसाईडच्या अगदी बाहेर ऑप्शनच्या बाहेर वाईड असेल. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 35 धावा. 6 धाब्यांची गरज. 6 धाब्यांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू हार्ड पंच केलाय. ऑन साइडला टर्न केलाय. शॉर्ट मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मिळाली. एका सिंगलने धावसंख्येला आकार. आता मात्र एकेरी धावेने थेंबे थेंबे अगदी तळे साचे या उक्तीप्रमाणे
त्यांना माहिती आहे की आपल्याकडे विकेट्स हातात आहेत आणि अशा वेळेस आपण एका षटकामध्ये किती धावा आल्या तरी करू शकतो आणि धावा तर फार कमी आहेत. वैभव प्लेसमेंट चांगली आहे. चेंडू या वेळेस पॉईंटच्या दिशेने अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी बघितलं तर कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा येतील. वैभव सही नजाकत इसे कहते हैं ईज विथ ब्युटिफुल टायमिंग. 1 धाव्यांची गरज आहे. सामना पोहोचवलाय. 1 धावा फक्त जिंकण्यासाठी हवेत कांबारी संघाला. आणि तिरंगा 11 दसे संघ आता मात्र जर 1 धाव दिली तर मात्र या स्पर्धेतून बाहेर होणार, कारण नॉकआउट स्टेजेस सुरू झालेत. जो संघ मॅच पराभूत होईल मॅच मध्ये तो संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साइडला, खूप बाहेर आणि मॅच जिंकली. कांबारी संघ मॅच जिंकलाय. हार्ड लक तिरंगा 11 दसई. जयेश बेरे हार्ड लक. आणि यापुढे जयेश बेरे चांगलं क्रिकेट खेळेल, चांगली टीम बनवेल आणि चांगलं क्रिकेट खेळून तो प्रेक्षकांची मन जिंकेल. एक उभरता सितारा, एक चॉकलेट बॉय. परंतु आपल्या तिरंगा 11 दसई संघाला तो फायनलच्या रेसपर्यंत घेऊन